नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज आणखीन एका ऐतिहासिक कथेशी आपण जोडले जाऊयात। मानव, दानव आणि देव। मागच्या व्हिडिओत आपण सत्व, रज, तम गुणांचं कसं साहचर्य घेऊन प्रकृतीने सृष्टी नानाविध नटण्यासाठी सज्ज केली ते लक्षात घेतलंय ना। त्यापैकी सत्वगुण ज्याच्यात प्रभावी ते बनले देव, रजोगुण ज्याच्यात प्रभावी ते बनले मानव आणि तमोगुण ज्यात प्रभावी ते बनले दानव। आपापल्या गुणांच्या प्रभावानुसार त्यांचे त्यांचे गट तयार झाले आणि म्हणून दानव समुदाय, मानव समुदाय आणि देवांचाही समुदाय आपापल्या क्षमतांचा विकसन आणि आपापल्या क्षमतांचा अंदाज घेत त्यानुसार आचरण हे या तिन्ही समुदायांनी सुरू केलं। पण तिन्ही समुदायांच्या असं लक्षात आलं की आपण आपल्या परीने योग्य ते वर्तन करतो आहोत, आचरण करतो आहोत, पण अस्वस्थ आहोत आपण। याच्यावर काहीतरी आपल्याला बोध, सल्ला मिळाला पाहिजे। कोणाकडून घ्यायचा हा सल्ला? मग जो आपला उद्गाता आहे त्याच्याच चरणी लीन होऊया ना। आणि विशेष म्हणजे एरवी अलग अलग असणारे हे तिन्ही समुदाय एकत्रित झाले, कारण तिघांमध्ये एक समान धागा होता, अस्वस्थता। आणि म्हणून त्याच्यावरचा उपाय शोधण्यासाठी तिन्ही समुदाय आपल्या उत्पत्तीकरता ब्रह्मदेवांकडे पोचले। सर्वांनी मिळून एकत्रित विनंती केली, प्रार्थना केली आणि या अस्वस्थतेवर आम्हाला काहीतरी उपाय सुचवा, काही बोध करा, मार्गदर्शन करा म्हणून विनंती केली। ब्रह्मदेवांनी अंदाज घेतला आणि मग म्हणाले, तुम्ही विनम्र भावाने माझ्यापर्यंत आलायत तेव्हा माझं दायित्व आहे की तुम्हाला काही ना काहीतरी बोध केला पाहिजे। पण असं करा, आपापल्या समुदायांनी एक प्रतिनिधी निवडा प्रत्येकाने आणि त्या प्रतिनिधीला माझ्याकडे पाठवा। सगळेच्या सगळे एका वेळी येऊ नका। मग मानवांनी आपला प्रतिनिधी निवडला, देवांनी आपला प्रतिनिधी निवडला, दानवांमध्ये प्रतिनिधी निवडताना जरा पण अखेरीस निवडला। मग ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, आता प्रत्येकाने ज्या क्रमाने प्रतिनिधी निवडलात, किती वेळ घेतला प्रत्येकाने, ज्याला कमी वेळ लागला प्रतिनिधी निवडताना त्यानं सर्वप्रथम यावं। आणि त्यामध्ये मानव वरचढ ठरला। मानव आपला प्रतिनिधी पाठवायला तयार झाला। ब्रह्मदेवानी मानवाच्या प्रतिनिधीला बोलवलं आणि नेमका कशावर तुम्हाला उपाय हवा आहे त्याविषयी विचारले। मानवानी सांगून दिलं, आम्हाला बरंच काही मिळालेलं आहे, ह्या मिळालेल्या देणगीच्या आधारावर आम्ही आणखीही बरंच काही मिळवतोय, पण हे मिळवत असताना आमची असोशी संपतच नाही।
जे मिळतंय त्याच्यात आम्हाला समाधानच वाटत नाही. आणखी हवं, आणखी हवं, हा ध्यासच आम्हाला लागून राहतो. यावर काय उपाय करता येईल? ब्रह्मदेवांना आवडलं. नेमका प्रश्न विचारलात म्हणून मानवाचं कौतुकही केलं प्रतिनिधीचं. आणि ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, एक 5 मिनटं आपण ध्यानस्थ बसा, संदेश आपल्यापर्यंत पोहोचेल. मानवाचा प्रतिनिधी ध्यानस्थ बसला आणि काही वेळानंतर मानवाला स्पंदित ध्वनी ऐकू आला. आणि तो स्पंदित ध्वनी होता द द द द द. मानवाने डोळे उघडले. ध्वनी ऐकू येईल असं ब्रह्मदेवानी सांगितलं होतं. तो ऐकू आला म्हणून मानवाने डोळे उघडले. आणि ब्रह्मदेवाला पुन्हा प्रार्थनापूर्वक विचारलं, मला स्पंदित ध्वनी तर ऐकू आला, पण त्याच्यावरून बोध काय घ्यायचा? ब्रह्मदेव म्हणाले, बोध तर मी केलाच की. आता तुम्ही सगळ्या समुदायाने, मानव समुदायाने एकत्रित बसून विचार करावा, चिंतन करावं, मंथन करावं आणि ह्या स्पंदित ध्वनीचा अर्थ लक्षात घेऊन आचरण करायला सुरुवात करावी. मग देवांचा नंबर लागला. देवांचा प्रतिनिधी आला. त्यालाही भगवंतांनी हेच विचारलं. तेव्हा देवांनी सांगून दिलं, आम्हाला इतकं भरभरून मिळतंय, मिळालंय आणि मिळत राहतंय, त्यामुळे आम्हाला काय करावं हेच उलगडत नाहीये, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. ब्रह्मदेवांना हसू आलं. बरोबर प्रश्न विचारलात म्हणाले. ठीक आहे, थोडा वेळ ध्यानस्थ बसा, आपल्याला स्पंदनातून ध्वनी ऐकू येईल, तोच आपल्यासाठी बोध असेल. देवांचा प्रतिनिधी ध्यानस्थ बसला. काही वेळानंतर ध्वनींची स्पंदनं ऐकू आली. द द द द द. देवांच्या प्रतिनिधीने डोळे उघडले. त्यालाही थोडंसं गोंधळून जायला झालं. ब्रह्मदेवाला विचारलं त्यांनी, आपण हाच बोध आम्हाला दिला आहेत का? ब्रह्मदेव म्हणाले, अगदी बरोबर, हाच बोध मी तुम्हाला दिलेला आहे. मग देवांचा प्रतिनिधी म्हणाला, मला नीटचा अर्थ उलगडला नाही आहे, पण आम्ही एकत्रित बसून याचा अर्थ जाणून घ्यायचा, मर्म जाणून घ्यायचा प्रयत्न करू. देवांचा प्रतिनिधी बाहेर आला. आता दानवांचा प्रतिनिधी आत शिरला. त्यालाही तेच. तसंच थोडा वेळ ध्यानस्थ बसावं. दानवांच्या प्रतिनिधीला पहिलेच मनात शंका आली, ध्यानस्थ बसून बोध कसा मिळणार? पण ब्रह्मदेव सांगतायत म्हटल्यावर ध्यानस्थ बसली. त्यालाही ब्रह्मदेवानी सांगून दिलं, ध्वनीत स्पंदनं ऐकू येतील त्यावर लक्ष केंद्रित करा. थोड्या वेळाने त्यांनाही स्पंदनं ऐकू आली. त्याही प्रतिनिधीला ऐकू आलेली स्पंदनं द ड ड ड. डोळे उघडले. ब्रह्मदेवांना म्हणाले, आपण म्हणालात त्याप्रमाणे मी स्पंदनांद्वारे आलेला ध्वनी ऐकला. आता आम्हाला मार्गदर्शन करा ना, बोध करा ना. ब्रह्मदेव म्हणाले, तोच तर मी केलाय. बोध कुठे मिळाला? आपण समुदायात जावं आणि सगळ्यांनी मिळून मंथन चिंतन करावं आणि जे स्पंदन आपल्याला ऐकू आलेलं आहे त्यातच बोध दडलेला आहे. दानवांचा प्रतिनिधी थोडासा नाराज झाला, पण बाहेर आला. आता तिन्ही समुदाय आपापले स्वतंत्र बसले. खल सुरू झाला एकमेकांमध्ये. प्रश्न, काय बोध मिळाला? प्रतिनिधींनी सांगितलं. दानवांमध्ये तर हमरीतुमरीच सुरू झाली, तूच दडवत असशील काहीतरी. प्रतिनिधींनी प्रामाणिकपण तळमळीने सांगितलं, नाही रे बाबा, न एवढंच सांगितलंय ब्रह्मदेवानी. हो का? नाही, मग आपल्याला आता विचार केलाच पाहिजे. एकदाचं मान्य झालं. दानवांना विचारमंथन सुरू झालं.
देवांमध्येही विचारमंथन आधीच सुरू झालं होतं, मानवामध्येही विचारमंथन सुरू झालं. तरीही दानवांच्या प्रतिनिधीला चैन पडेना. त्यांनी देवांना जाऊन विचारलं, तुम्हाला काय बोध केला हो? देव म्हणाले, आम्हालाही नीटसा उलगडा नाही झाला, पण आम्हाला स्पंदनं ऐकू येतील सांगितलं होतं. तशी स्पंदनांच्या द्वारे ध्वनी ऐकू आला. तुम्हाला कोणता ध्वनी ऐकू आला? द. मानवाकडे जाऊन विचारलं, तुम्हाला कोणता ध्वनी आहे? द. आता एकदाचे असुर विचार करायला निदान स्थिरावले की सगळ्यांनाच तोच ध्वनी ऐकू आलेला आहे. आता मात्र आपल्याला विचार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तिन्ही समुदायांनी दीर्घकाळपर्यंत चिंतन मनन केलं आणि प्रत्येक समुदायाला द मागचा बोध उलगडला. पण तो खरा की कसा, हेच ब्रह्मदेवांना अपेक्षित असेल का? ते पुन्हा त्यांनाच विचारून घ्यायला हवं ना. म्हणून पुन्हा ब्रह्मदेवांची प्रार्थना केली. कारण संदेश देऊन ब्रह्मदेव लुप्त झाले होते, त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त. पुन्हा सगळ्यांनी प्रार्थना केली. पुन्हा ब्रह्मदेव अवतीर्ण झाले. आला का बोधाचं मर्म लक्षात? ब्रह्मदेवानी विचारलं. तिन्ही समुदायांनी मान डोलवली. मग आता काय हवंय तुम्हाला? म्हणाले, नाही, आम्ही जो संदेशाचा अर्थ समजून घेतलाय तोच योग्य आहे का ते आम्हाला जाणून घ्यायचं होतं. ते तर तुम्हाला आचरणातून प्रचितीला मिळणार आहे. ते असं संवादातून नाही हो किंवा नाही कळणार. जो मर्म उलगडलाय त्यानुसार आचरण करत राहा, म्हणजे त्या मर्माची योग्यता तुम्हाला उलगडेल. सांगून ब्रह्मदेव लुप्त झाले. तिन्ही समुदाय आता आश्वस्त झाले की निदान ब्रह्मदेवानी आपल्याला जो अर्थ उलगडलाय त्यानुसार आचरण करायला सांगितलंय. मग मानवानी कोणता अर्थ लक्षात घेतला होता? घ्यायचा समजून की ठेवायचा असाच हा व्हिडिओ अर्धवट? नको, घेऊया समजून. मानवानी खूप मंथन करून, विचार करून, चिंतन करून सगळ्यांनी मिळून अर्थ शोधून काढला की आपलं जीवन सगळंच असोशीमध्ये संपतंय. हवंय हे प्राप्त झालं तर ते हवंय, एवढं भरभरून आपल्याला मिळालेलं आहे, तरीही आणखी हवंय, हे संपतच नाही आहे. म्हणून आपल्याला ब्रह्मदेवानी द या अक्षरातून सुचवलं असावं, दमन करा. दमन करायचंय, निग्रहपूर्वक आपल्या वासना नियंत्रणात ठेवायच्या आहेत. आपली असोशी हळूहळू तगमग मंदावत न्यायची आहे, कारण ती वाढवणारे आपणच आहोत. म्हणून आपल्याला निश्चितपणे ब्रह्मदेवानी हाच संदेश दिला असेल, द म्हणजे दमन करा. आपण याचं आचरण करायला लागूया आणि मग आपल्याला स्वस्थता लाभते का पाहू, आणि मग आभार मानायला पुन्हा ब्रह्मदेवांकडे जाऊ. तेव्हा मानवानी संदेशाचा अर्थ समजून घेतला, दमन करा. देवांनाही अर्थ लवकरच उलगडला. देवांनी म्हटलं होतं आमच्याकडे भरभरून आहे. मग आपल्याला द शब्द का बरं दिला असेल? देवांना लक्षात आलं आपल्याला दान करा असाच संदेश दिला असणार. जे आपलं आहे ते आपल्याजवळच राखून ठेवून काय करायचं, ते इतरांपर्यंत पोचलं पाहिजे. इतरांनी त्याचा विनियोग करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. यासाठी आपल्याला ब्रह्मदेवानी संदेश दिलेला आहे, इतरांमध्ये जोडलेले जा आणि दान करा. तेव्हा देवांनाही संदेशाचा अर्थ उलगडला, द म्हणजे दान करा. आता दानवांची पाळी होती, त्यांनाही अक्षर मिळालं होतं दच. दानवही अभ्यासू होते, चिंतन मननशील होते. त्यामुळे दानवांनीही अर्थ लक्षात घेतला
आणि त्यांनाही उलगडलं की द म्हणजे आपण जे आढ्यतेने वागतो, अहंकाराने प्रेरित होऊन वर्तन करतो इतरांबरोबर, ते योग्य नाही. म्हणून आपल्याला संदेश दिला असणार, दया करा. तेव्हा आपल्याला संदेश मिळालाय, दया करा. बघा बरं, मानवाला संदेश मिळाला, दमन करा. अस्वस्थता आलेली आहे ना, मग ती असोशी नियंत्रणात आणा. दानवांना संदेश मिळाला, दया करा. कारण अहमन्यतेनी, अधिकार भावानी, दरवेळेला दुसऱ्याचं ते माझं अशा वृत्तीने वागण्यापेक्षा दया करा. इतरांकडे पण क्षमता आहे, इतरांकडे पण ताकद आहे, हे ध्यानात घेऊन आम्हीच बलवान, आम्हीच बलाढ्य असं न समजता दया करा. आणि देवांनाही संदेश मिळाला, द अक्षरातून भरभरून आहे ते असंच ठेवण्यापेक्षा वितरित करा, दान करा. तर अशी आहे या द अक्षराची किमया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त आणि प अक्षर एकत्र जोडून ब्रह्मदेवानी तप आरंभलं ते समजून घेतलं. या व्हिडिओमध्ये द अक्षराची किमया मानव, दानव आणि देव यांच्यासाठी कशी किमयागार ठरली आणि त्यानुसार वर्तन प्रत्यक्षात घडायला सुरुवात झाली का, तसंच आजही घडतंय का, करूया चिंतन मनन. आणि नसेल तर आपल्याला जो संदेश आपल्या उत्पत्तीकर्त्याकडून मिळालेला आहे, ब्रह्मदेवाकडून, तो प्रत्यक्ष कृतीत आचरणात प्रतिबिंबित करण्यासाठी सिद्ध होऊया. जय योगेश्वर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करालच. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केला नसलात तर तोही सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.